नमस्कार. तर आजचा विषय आहे आपला, की अनेक जण काय करतायत आपली जी काही जमीन आहे, तिलाच आपण मराठी भाषेत काळीमाय म्हणतो. तर ती विकून टाकतायत. तर हे मराठवाड्यातलं धाराशिव, बीड, लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, त्यानंतर बरेच शहरातलं किंवा पुणे, मुंबई यांच्या आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे, त्या भागातलं हे चित्र आहे आणि ह्या भागात प्रवास करतांनी एक विषय सातत्यानं समोर येत होता, की रस्त्याच्या कडेला शेती विकणे आहे असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या होत्या. मग मी फिरत असताना धाराशिव, बीड, लातूर, उस्मानाबाद, त्यानंतर औरंगाबाद या रस्त्याने प्रवास करत होतो. पासून एक खूप साऱ्या पाट्या होत्या. बऱ्याच अंतरावर मी माझी गाडी थांबवायला सांगितली. शेती विकणे आहे अशा एका पाटीसमोर गेलो. तिथे थांबून मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. इथून शहर खूप दूर आहे. इथं कुठली वस्ती होणं शक्य नाही. मग हा शेतकरी जमीन का विकतोय? असं पाहिलं तर कोणी नव्हतं. आज मी तिथून परत निघणार तितक्यात मला एक माणसाने आवाज दिला. तो माणूस तिकडे दूरवरून मला म्हणाला, "काय अडचण आहे? कोणाला भेटायचं आहे? शेती घेण्यासंदर्भात काही बोलायचं आहे का?" मी म्हणालो, "तू मलाच भेटायचं आहे." तो अजून माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "मी आपल्याला ओळखलं नाही." मी म्हणालो, "ओळखणार कसे काय? मी पहिल्यांदाच इथे आलो. मी हा माहिती फलक वाचून थांबलोय. तुम्ही जमीन विकत आहात का?" त्या माणसाने जमिनीकडे बघितलं आणि होकारार्थी मान हलवली. त्याला वाटलं मी शेतीचा भाव विचारतो, पैसे कसे द्यायचे, जमीन वादाची नाही ना, असे विचारतो काय, असे त्याला अपेक्षित होते. पण मी त्याला म्हणालो, "का विकता एवढी चांगली जमीन?" त्याने माझ्याकडे निरखून पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की मी जमीन घेण्यासाठी आलो नाही, तरी जमीन का विकतोय हे विचारण्यासाठी थांबलोय. मी थांबलोय हे पाहून आजूबाजूस 3 शेतकरी आले. त्या प्रत्येकाला उत्सुकता होती की ही जमीन काय भावाने जाणार, मी काय भाव म्हणतो. त्या सगळ्यांनी माझी चौकशी सुरू केली. मी कुठून आलो आहे, मी कोण आहे, मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना लक्षात आलं की मी जमीन घ्यायला आलेलो नाही. शहरापासून जवळच्या जमिनीवर शेतजमीन विकणे आहे असे फलक लागतात, ते आपण समजू शकतो. पण शहरापासून खूप दूर अंतरावर असणाऱ्या अनेक भागामध्ये शेत विकणे आहे या स्वरूपाचे फलक चारी बाजूला लागल्याचे पाहायला मिळत होते. एखादा माणूस अडचण आहे म्हणून जमीन विकत असेल तर ठीक आहे, पण सर्वांनाच अडचणी कशा हा प्रश्न मला पडला होता. मी आजूबाजूला थांबलेल्या शेतकऱ्यांना माझी ओळख सांगितली आणि त्यांना बोलती केली. त्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती. सचिन पाटील, मकरंद जाधव, समीर वानखेडे, प्रभू गायकवाड ही सारी शेतकरी मंडळी. या सर्वांचा वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय. जमीन काय विकली जात आहे आणि त्यामागे कारण काय, हे मी सारे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. जमीन विकणे आहे या 3 शब्दामागे खूप मोठी कारणे आणि लांबलचक इतिहास होता. तो सारा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकताना मी चकित होत होतो. त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा त्यांना काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते. सचिन पाटील यांची 60 एकर जमीन मागच्या 3 वर्षापासून कधी पाऊस जास्त तर कधी पाऊस नाही या कात्रीमध्ये सचिन यांची शेती अडकली. 2 मुलींची लग्न केली तर दिवसाचा मोठा खर्च, सचिनची नापिकी आणि मुलींच्या लग्नाचे कर्ज. त्या कर्जाच्या व्याजावर लागलेले व्याज, यातून मोकळा श्वास घ्यायचा असेल तर शेती विकणे हाच पर्याय सचिन समोर होता असे तो सांगतो. मी म्हणालो, "तुमचे आई बाबा यासाठी परवानगी देतात का?" सचिन थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले, "यांच्या परवानगीने तर शक्य नाही. मी इंजिनियर आहे, बायकोही उच्च शिक्षित आहे. आम्ही रस्त्याची काही खाजगी कामे घेऊन ती करायचो. एका प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप अडचणीत आलो, तेव्हा तिथे आम्हाला 2 एकर जमीन विकावी लागली." हे आजारी असलेल्या माझ्या वडिलांना कळले आणि वडिलांनी 3 दिवसात प्राण सोडला. वडील काय केले हे कुणालाच कळले नाही. 13वी झाल्यावर आईने एकदम रडून आक्रोश करीत सांगितले, "तू बापाच्या काळजाचा तुकडा अशी काळी माई विकली म्हणून तुझ्या बापाने प्राण सोडला." आईचे मला हे ऐकून फार वाईट वाटले. बरेच दिवस मीच माझ्या बापाला मारले असे मला वाटत होते. आमच्या मराठवाड्यात काहीही झाले तरी जमीन विकत नाहीत. ही जमीन काळी आई म्हणजे आपल्या पूर्वजांची, वडिलांची आई आहे असे समजले जाते. आता त्या माईला आपण विकले नाही तर स्वतः मरावे लागेल अशी अवस्था आहे. त्याला कारणेही अनेक आहेत. आता आई फार थकली आणि तितकेच माझे कर्जही थकले. आता कर्जमुक्त व्हायचे असेल तर 10 एकर जमीन विकावी लागेल, नाहीतर दरवर्षी व्याजावर 1 एकर जमीन विकावी लागेल. सचिन एकीकडे सांगत होता आणि दुसरीकडे डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. मी ज्या दुसऱ्या शेतकऱ्यांशी बोलत होतो त्यांचे नाव मकरंद. मकरंदची शेती सचिनच्या जवळच होती. मकरंद म्हणाला, "माझ्याकडे 30 एकर जमीन आहे. पाण्याची कमी नाही, नापिकीचा फटका बसत नाही, कारण जमीन उंचावर आहे. सोने पिकावी अशी जमीन आहे. पण ती जमीन कशी कसायची हा प्रश्न आहे. स्थानिक मंजूर येत नाहीत, बाहेरची मंजूर येतात आणि चोरी करून पळून जातात. गेल्या 2 वर्षापासून 10 एकर जमीन पडीक आहे. कुणी बटाईने पण करायला तयार नाही." मी म्हणालो, "तुम्ही इतरांपेक्षा मंजुरी कमी देता का?" मकरंद, नाही, मंजुरी योग्य तीच देतो. नेण्या आणण्यासाठी वाहन आहे, पण मंजूर येत नाही." सचिन, मकरंद, समीर, प्रभू सारेजण मंजुराला घेऊन एक किस्से सांगत होते. ते मला जे सांगत होते ते माझ्यासाठी सारे काही नवीन होते. मंजूर नाममात्र दरावर मिळणारे धान्य बाजारात नेऊन कसा रविवार साजरा करतात हेही ते मला सांगत होते. मी म्हणालो, "मग तुम्ही शेती कसायला कुणी भेटत नाही म्हणून शेती
हां, ते मला सांगत होते. मी म्हणालो, "मग तुम्ही शेती कसायला कोणी भेटत नाही म्हणून शेती विकताय तर. मग शेती विकून भेटलेले पैसेच काय करणार मग?" मकरंद म्हणाले, "मला शेती विकून कर्जमुक्त व्हायचे आहे. मुलाला शिक्षण परदेशात पाठवायचे आहे." मी म्हणालो, "मग परदेशात विकून तो पुढे काय करेल?" मकरंद शांतपणे म्हणाले, "मी मुलाला सांगितले, बाबा तिकडेच राहा, तिकडेच मोठा हो, इकडे नको येऊ. इकडे सारा गोंधळ आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. मला माझ्या आई-बापाच्या मोहापायी घर सोडता आले नाही. तू घरी येऊन मोहात नको अडकू." आता गावातल्या मुलांसोबत तो एक दिवस मराठा आरक्षण उपोषणाला बसला होता. मी तेव्हाच ठरवले, एकदा का तो तिकडे गेला की परत इकडे नकोच. आम्ही बोलत सचिनच्या आखाड्यावर गेलो. तिथे सचिनच्या वडिलांची समाधी होती. त्या समाधीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. सचिनचा सालगडी काम सोडून झोपला होता. सचिन म्हणाला, "पहा, आपण सोबत असलो तर मजूर शेतात काम करतात, नाहीतर झोपा घेतात." त्या सर्वांनी तोच काळा चहा प्यायला. मी त्या विहिरीचे नितळ पाणी प्यायलो. मी पाणी पिताना सचिन म्हणाला, "माझ्या बापाने भर उन्हाळ्यात ही विहीर खणली. बापाने जीवाचे रान केले म्हणून या विहिरीचे पाणी इतके चवदार आहे." मी समीरशी बोलत होतो. समीर म्हणाला, "मला 10 एकर शेती आहे. मला कुणीतरी असा खमका माणूस पाहिजे जो माझी पूर्ण जमीन विकत घेईल." मी म्हणालो, "काही भांडणे झाली का? काही वाद आहे का?" समीर म्हणाले, "हो." मी म्हणालो, "भावाभावांचा वाद आहे का?" समीर म्हणाला, "नाही नाही, माझा आणि माझ्या बहिणीचा वाद आहे. तिला माझी अर्धी जमीन पाहिजे. या वादातून 5 वर्षापासून जमीन पेरली नाही." मी म्हणालो, "आता बहिणीला हिस्सा कायद्याप्रमाणे द्यायचा आहे ना?" तो म्हणाले, "छे हो, कशाचा कायदा? आमच्या पूर्वजांनी जे ठरवले ते महत्त्वाचे आहे." "बरं, बहीण मेव्हणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनाही 40 एकर शेती आहे." प्रभू यांची जमीन विकायचे कारण वेगळे होते. प्रभू म्हणाला, "माझी 2 मुले अपघातात वारली. खूप वर्षानंतर मला मुलगा झाला. तो खूप लाडका असल्यामुळे शिकला नाही. मित्राच्या संगतीने पुण्याला गेला आणि वॉचमन झाला. त्याला आता 2 छोटी मुले आहेत. माझी बायको सारखी म्हणते, माझी वारलेली ती दोन्ही मुले पुन्हा जन्माला आली आहेत. मला आता मुलांसोबत जाऊन पुण्याला राहायचे आहे. माझी 5 एकर जमीन आहे. मागच्या 4 वर्षात मी जे काही पेरले ते कधी उगवले नाही. जेव्हा उगवले तेव्हा बाजारात कवडीमोल विकले गेले. नापिकीत जमिनीच्या जमिनी मोजून नेल्या. नेते फोटो काढत शेतात आले आणि बँकेत जमा होणारे पैसे अजून जमा होतच आहेत. या सरकारवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर माझा जराही विश्वास नाही." ते सारेजण एक एक करून आम्ही आमची जमीन का विकतो याची कारणे सांगत होते. गावकी, भावकी आणि निसर्गाचे सतत वाईट फिरणारे चक्र आणि या चक्राचे हे सारे झालेले शिकार. शेती संदर्भात असणारे चुकीचे कायदे हे सारे यामागे आहे. या साऱ्यांची कहाणी एकदम वेगळी होती. ही कहाणी या 4 जणांची नाही, तर राज्य देशात काळ्या मायेची सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची आहे, ज्याला आपल्या काळ्या मायेचा तुकडा काळजाचा वाटतो, पण त्या काळजाच्या तुकड्याला विकल्याशिवाय पर्याय नाही. बरं, यात 100 एकर आणि 1 एकर जमीन असणाऱ्यांची गत सारखीच झालेली आहे. थँक यू.